नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, सोने आणि चांदीच्या किमतीमध्ये सातत्यानं होणारी वाढ अचानक आज थांबली आहे. काही दिवसांपूर्वीपर्यंत सोन्या चांदीच्या दरांनी ऐतिहासिक उच्चांकी झेप घेतली होती. देश विदेशामध्ये एकच चर्चा होती आणि लोक ETF मध्ये गुंतवणूक करायला तुटून पडले होते. परंतु 22 जानेवारी रोजी परिस्थिती अचानक बदलली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान येताच सोन्या चांदीच्या बाजारानं दिशा बदलली, ज्यामुळे सोनं आणि चांदीच्या ETF मध्ये प्रचंड घसरण झाली असून एकाच दिवसात अनेक ETF मध्ये 15 ते 21% घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी झालेल्या नाट्यमय उलथापालथीनंतर भारतीय चांदी आधारित एक्सचेंज यावरचा जो ETF आहे तो 20% कोसळला आणि मौल्यवान धातूंमधील वाढलेल्या अस्थिरतेमुळे गुंतवणूकदारांनी माघार घेतल्यानं आंतरराष्ट्रीय आणि डिजिटल बाजारांच्या तुलनेत झालेला नफा हा पुसून काढला गेला. मजबूत डॉलर आणि जागतिक स्तरावरती जोखीम पत्करण्याची प्रवृत्ती सुधारल्यामुळे सुरक्षित मालमत्तांची मागणी कमी झाली आहे. परिणामी विक्रमी उच्चांकी पातळीवरनं आपल्याला घसरण पाहायला मिळाली आहे. जागतिक स्पॉट आणि MCX फ्युचर्समधील हालचालींमध्ये तीव्र मंदी दिसून आली, ज्यामुळे बदलत्या जोखीम भावना, नफा वसुली आणि भौगोलिक राजकीय सुलभता यांच्या दरम्यान ETF जे आहे त्यातली अस्थिरता ठळक झाली. आंतरराष्ट्रीय राजकीय बातम्यांमुळे प्रामुख्याने ही घसरण झालेली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी ग्रीनलँडवरती कठोर भूमिका घेतली होती आणि काही देशांवरती टॅरिफ लादण्याचा उघड इशारा दिला होता. यामुळे अमेरिका आणि युरोपमधील तणाव वाढला असून अशा वातावरणामध्ये परिस्थितीत चिघळण्याच्या भीतीनं गुंतवणूकदार सोने आणि चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीकडे झुकले होते. परिणामी किमती झपाट्यानं वाढल्या आणि ETFने देखील नवीन उच्चांक गाठले. परंतु दावोसमध्ये नाटोचे सरचिटणीस मार्क रूट यांच्याशी भेट घेतल्यानंतर ट्रम्प यांनी आपली भूमिका अचानकपणे बदलली. त्यांनी ट्रूथ सोशलवरती लिहिलं की या समजुतीच्या आधारे मी 1 फेब्रुवारीपासून लागू होणारं शुल्क लादणार नाही. ट्रम्प यांनी कराराची संपूर्ण माहिती दिली नसली तरी त्यांनी स्पष्ट सांगितले की अमेरिका ग्रीनलँडला जोडण्यासाठी लष्करी बळाचा वापर करणार नाही. ट्रम्प म्हणाले, मी ते करणार नाही. बरोबर, लोक विचार करत होते की मी बळाचा वापर करेल, परंतु मला बळाचा वापर करण्याची गरज नाही. मला ते नको आहे आणि मी ते करणारही नाही. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने ट्रम्प यांचं एक विधान आणि सोने चांदी अत्यंत पडलेले आहेत. तर मग यावेळी गुंतवणूक करायला हवी का? तर यामध्ये आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच आपण विचार करावा. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.